गुरुवारी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेऊन केलेल्या वक्तव्यावरून कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या माथाडी कामगारांनी आंदोलन करत बाजार समितीचे व्यवहार ठप्प केले. शुक्रवारी बाजार समितीत सकाळी कांद्याचे लिलाव सुरळीत पार पडले. मात्र कांदा गाडीत भरणार नाही अशी भूमिका माथाडी कामगारांनी घेतली आहे. पोलिसांनी माथाडी कामगारांची अरेरावी करत हुज्जत घातल्याचा माथाडी कामगारांनी आरोप केलाय. सलग 4 दिवसांपासून लिलाव झालेला 400 ट्रक कांदा माल बाजार समितीत पडून आहे. याचा मोठा फटका कांदा व्यापाऱ्यांना बसलाय. कांदा माल सोलापूर सोडून इतर जिल्ह्यातल्या बाजार समितीत विक्रीसाठी जात असल्याची भीती व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मी सादिक बागवान मार्केट यार्डात सिद्धेश्वर मार्केट यार्डात कांदा आडत व्यापारी आहे. 2-3 दिवस झाले बाजारपेठेत राजकारणामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्याचं लय मोठं नुकसान झालेलं आहे. कारण लोकसभेमध्ये अमित शहाने जे बाबासाहेब आंबेडकरबद्दल जे वक्तव्य दिले त्यामुळे इथं बाजारपेठेत आमचे इथं कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात आणि काय आंदोलन छेडले की बाबासाहेब आंबेडकरच्या विरोध असं बोलल्यामुळे आमचं मन दुखवलेलं आहे. आम्ही काम करत नाही म्हणून माथाडी कामगार आणि काही लोक बाहेरचे लोक येऊन आणि बाजारपेठेत त्यांनी आंदोलन केले की बाजारपेठ बंद. 3 दिवस झाले बाजारपेठ बंद आहे. शेतकरीचा मालाचं पण नुकसान झालं आहे आणि खरेदीदाराचं पण मोठं नुकसान झालेलं आहे. 3 दिवस झाले बाजारपेठेत माल पडून आहे. कांद्याला हिरवी पात सुटायला लागली आणि कांदा नासा लागलेत. शेतकरीचा माल विकून शेतकरी पट्टी घेऊन गेले. व्यापाऱ्यावर लय मोठा परिणाम झालेला आहे. व्यापारीचा माल आज 3ऱ्या दिवशी माल भरून चाललेला आहे. पुढं व्यापारीचं काय होईल सांगता येत नाही. आता किती ट्रक माल आलेला आहे आता बघा, आज रोजी सध्या मार्केटात 400 गाडी कांदा आहे. आता 3 दिवसाचे म्हणले तर आता कमीत कमी 1000 गाडीचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे शेतकरी आज सोलापूर जिल्ह्यातला माल, सोलापूर मार्केटला येणारा माल सांगली, कोल्हापूर, बेंगलोर, सातारा भागात या भागात सोलापूर जिल्ह्याचा माल बाहेर गेला आहे. यामुळे आडते पण अडचणीत आलेले आहे की पुढचं बाजारपेठेचं भविष्य काय होणार. सिद्धेश्वर मार्केटमध्ये ज्या सध्या परिस्थिती चांगले बाजारपेठ म्हणून बाहेरगावाहून लोक येतात. असं बाजारपेठ 2-3 दिवस बाजार जर बंद असला तर पुढं मार्केट जुनी मिल जसं झाले तसं सोलापूरचा सिद्धेश्वर मार्केटचा पण असं होईल असा आमचा अंदाज आहे. अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून माथाडी कामगारांनी बाजार समितीतला कांदा लोड केला नसल्यानं कांद्याचे दर घसरले. 6,000च्या वर भाव असलेला दर खाली घसरत 2 ते 2.5 हजारांवर पोहोचला. या आंदोलनामुळे शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान झाल्याचे सोलापूर बाजार समितीत कांदा आणलेल्या बीडच्या शेतकऱ्यांनी बोलताना सांगितले. मी संतोष करडुले बीड जिल्ह्यातून आष्टीवरून माल घेऊन आलोय. माल आणून 3 दिवस झाले. गेल्या आठवड्यामध्ये मालाला 6,500 भाव होता. कालच्या मार्केटमध्ये 3,000 पर्यंत मार्केट मिळाले. आठवड्यामध्ये अर्ध मार्केट खाली आलेलं आहे. त्यामुळे सरकारने कांद्याच्या भावाकडे लक्ष द्यावं. स्टॅम्प ड्युटी कमी करून निर्यात बंदी उठवून मालाला निर्यात चालू करून चांगला भाव मिळावा शेतकऱ्यांसाठी सरकारने कोशिश करावं असं मी निवेदन करतो सरकारला या माध्यमातून. आणि सरकारची काळजी नसेल तर शेतकऱ्याची काळजी सरकारला नसेल तर मग शेतकऱ्याला पण वेगळा विचार करावा लागेल सरकारच्या बाबतीत. किती माल आणला तुम्ही बीडवरून येताना? मी 125 पॅकेट आणले होते. काय भाव मिळाला त्याला? भाव 27-28 रुपये मिळाला. याच्या अगोदर किती मिळाला होता भाव? त्याच्या अगोदर मागच्या आठवड्यामध्ये मला 6,500 भाव मिळाला होता. अजून माल तुमचा पडूनच आहे इथं? अजून 3 दिवस मार्केट बंद राहिलं होतं. हमालाचं स्ट्राईक होतं. अमित शहाच्या आंबेडकरांच्या वक्तव्यावर माथाडी कामगारांनी इथं संप पुकारला होता. 2 दिवस माल इथं पडून राहिला. काल लिलाव झाला, आज माल उचलतात. आज किती मिळाला भाव तुम्हाला? 28 रुपये मिळाला. म्हणजे कमी मिळाला. जर सोलापूर बाजार समितीला कांदा बाजार बंद तर सोलापूरचा प्रसिद्ध पावलेला कांदा बाजार दुसऱ्या बाजार समितीत विक्रीसाठी जाण्याची भीती शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी. माथाडी कामगारांनी पुकारलेले कामबंद आंदोलन वेळीच थांबले तरच शेतकऱ्यांनी आणि व्यापाऱ्यासाठी ते महत्वाचे ठरणार आहे. जर हे आंदोलन लांबले तर मात्र सोलापुरातल्या कांदा बाजारावर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यासाठी कोणत्याही भविष्य सांगणाऱ्याची गरज भासणार नाही.